महानगरपालिकेवर निश्चितपणे त्यांचा झेंडा फडकवणार. नक्कीच. मी आता मकरंद सर तुमच्याकडे येतोय. आपण जर बघितलं असेल तर इतर महानगरपालिकांचा सुद्धा अभ्यास करायचा झाला तर प्रत्येक जण आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई व्यवस्थितपणे हाताळत होता. जसं आता विकास सरांनी सांगितलं की भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही 24 तास इलेक्शनच्याच मोडमध्ये असतो. याचा कितपत या ताकदीचा फायदा ठरू शकतो येत्या काळामध्ये? कारण अनेक योजना सुद्धा आणल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक काही आश्वासनं असतील किंवा योजनांची अपकमिंग योजनांची माहिती असेल ती जी मतदारांपर्यंत पोहोचवली जात होती. याचा कितपत इम्पॅक्ट या निवडणुकांवरती पडू शकतो? असं आहे की एकूण तुमची संघटनात्मक स्थिती, संघटनात्मक यंत्रणा आणि त्या संघटनात्मक यंत्रणेला तुमच्या राजकीय कौशल्याची जोड ही जर असेल तर निवडणुकांचे निकाल तुम्हाला जसे हवे तसे येऊ शकतात. असा एक साधारणपणे चित्र आपल्याकडे राहिलेलं आहे. आणि हे तर खरंच आहे की 2014 पासून सातत्याने म्हणजे 2014ची लोकसभा जिंकल्यानंतर एकूण भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनात्मक कामात ज्या काही पद्धती नव्या विकसित केलेल्या आहेत त्यात निवडणूक, कारण असं आहे की तुम्ही राजकीय पक्ष आहात म्हणजे आणि राजकीय पक्ष असाल तर तुमचं यशापयश ठरतं हे तुम्ही जागा जिंकताय की नाही त्याच्यावर आहे. आपली लोकशाही जी व्यवस्था आहे त्यात लोकसंख्ये म्हणजे डोक्यांना महत्व आहे. किती आमदार नगरसेवक निवडून आले त्याच्यावर तुमचा मुख्यमंत्री, महापौर, नगराध्यक्ष म्हणजे आता नगराध्यक्षाची निवड डायरेक्ट होते तो मुद्दा सोडून देऊ, हे सगळं ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्याकरता जे जे काही करावं लागतं ते केवळ मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या आधी 15 दिवस करून उपयोग नाही, तर ते सातत्याने केलं पाहिजे. त्याकरता कार्यकर्त्यांच्या मानसिकतेतला बदल भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेला आहे. त्यामुळे सातत्याने केंद्राच्या आणि प्रांताच्या स्तरावर भाजपाच्या राज्याच्या स्तरावर ते कार्यक्रम संघटनेला देणं आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचल्याशिवाय पर्याय नाही हे सतत बिंबवत जाणं या सगळ्याचा एक परिणाम असतो. आता असं सगळं केल्याने 100% यश सगळीकडे मिळतं असं नाही. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या क्षमता, त्या ठिकाणच्या संघटनेच्या काही मर्यादा असतात, काही त्यांचं आणखीन एक काही वेगळेपण असतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम भारतीय जनता पार्टी जिंकते असा संदेश 2014 पासून जातोय. आणि जिंकणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, काम करणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, सतत समोर येणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, जो अधिक विश्वासार्ह वाटतो अशा पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, अशी एक मानसिकता भारतीय जनता पार्टीने आपल्या मतदारांची केलेली आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. एक पारंपरिक मतदार आहे जो दीर्घकाळ भारतीय जनता पार्टी बघणार आणि 2014 पासून एक नव मतदार जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण प्रभावामुळे किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे निर्माण झालेला आहे. असा टप्प्याटप्प्याने जो मिळालेला मतदार आहे तो टिकवणं हे कुठल्याही राजकीय पक्षासमोर आव्हान असतं. ते भाजप आव्हान मानतो, त्या आव्हानाला संधी मानून तो आपली पक्षाची यंत्रणा राबवतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या यशात दिसतो असं आपण म्हणू शकतो. सर, पण इतर महानगरपालिकांचं चित्र काय असू शकतं एकंदरीत या सगळ्या याच्यावरून? नाही, असं आहे की जर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं ऐकली असतील तर त्यांनी काही महापालिका सोडल्या तर आम्ही बहुतेक महापालिका जिंकतोय असं म्हटलेलंच होतं. आता कालच्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवड आणि पुण्यातही भारतीय जनता पार्टीचं यश उल्लेखनीय राहील असं चित्र दिसतंय. त्यामुळे विदर्भात भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 राहील असं प्रचारापासून आजपर्यंत आपल्याला जाणवतंय. अपवाद काही महानगरपालिकांचा वगळता भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सुस्थितीत, केवळ सुस्थितीत नाही तर महापौर बसवण्याच्या स्थितीत निश्चितपणे जाऊ शकतं. आणि हे निश्चित आहे की हे दोन पक्ष एकत्र आणि तिसरा पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी वेगळी असं जरी असलं तरी निकालानंतर ते संदर्भ राजकीय बदलतात आणि परत एकदा आपण जर तिघं सत्तेत एकत्र असू राज्याच्या आणि खाली आपण आताही वेगळे झालो तर त्याचं चित्र वेगळं दिसेल याची कल्पना, याची जाण या तिघांनाही असल्यामुळे निकाल लागल्यानंतरच्या आघाड्या, युत्या निश्चितपणे वेगळ्या दिसतील आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू भारतीय जनता पार्टी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करते. तो तसा आता राहिलेलाही आहे. त्यामुळे हा निवडणुकीचे निकाल 29 महापालिका निवडणुकीचे निकाल हे भारतीय जनता पार्टीचे या निवडणुकीचे जे नेते आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन अधिक वाढवणारं, त्यांचा टीआरपी वाढवणारं ठरेल. ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर अनुकूल निकाल हे देवेंद्र फडणवीस यांचं एकूण राष्ट्रीय राजकारणातलं स्थान सुद्धा मजबूत करतील. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी एका अर्थाने एक हाती केला. तो केवळ मैदानात केला असं नाहीये, तो धोरण ठरवण्यापासून, नियोजन करण्यापासून प्रत्येक गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी जे विशेष लक्ष दिलेलं आहे, काटेकोरपणाने जे नियोजन केलेलं आहे त्याचा परिणाम आणि त्यात त्यांनी स्वतःची विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. आपण ह्या आत्ताच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांपेक्षा वेगळे आहोत
असं त्यांनी एक प्रतिमा त्यांची उभी आहे, ती काही प्रमाणात मतदारांनी स्वीकारलेली आहे. आता ही स्वीकारलेली प्रतिमा जी आहे ती कालच्या मतदानातनं व्यक्त होणार का, इतकाच खरं म्हणजे मुद्दा राहिलेला आहे. नक्कीच दोघांकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. मात्र एक बातमी आलेली आहे. जय महाराष्ट्र